नमस्कार. आपलं पहिले नाव सांगा आणि आपण कुठल्या ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत त्याची मला माहिती द्या. काल बोला ना. नमस्कार, मी अंजली संदीप भावर, मान ग्रामपंचायत सरपंच. काल जेव्हा हा गुजरातवरून टँकर आलेला तेव्हा 2 या 2:30च्या दरम्यान आलेला होता. तिकडं ग्रामस्थांनी मला फोन करून बोलावलं की मॅडम इकडे केमिकलचा टँकर आलेला आहे आणि तो जमिनीमध्ये सोडत आहे. काही ड्रम त्याने भरलेले होते आणि त्यांना गाडी फसली म्हणून त्यांना आतमध्ये जाता नाही आलं. आतमध्ये जर गेलं असतं तर आम्हाला माहिती झालं नसतं आणि तो केमिकल थोडं जमिनीत सोडलं त्याने. आणि तिथेच एक आमचा मोठा कॅनल आहे आणि त्या कॅनलचं पाणी आमच्या मान ग्रामपंचायत ते पडघेपर्यंत हे पाणी उपयोगात आणले जाते हे पाणी. आणि त्या पाण्यात जर गेलं असतं तर आमच्या माणसांना किंवा बऱ्याच माणसांना हानिकारक झालं असतं. तुम्ही जो टँकर तिथे बघितलं, तुम्हाला गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तुम्ही तिकडे गेलात. तर कमीत कमी आतमध्ये जे फुटेज आले समोर त्या फुटेजमध्ये बरेचसे टँकरच्या सोबत ड्रम वगैरे दिसत आहेत आणि तिथे बऱ्याचशा गोण्या दिसत आहेत. तर ते तुम्ही बघितल्यानंतर नक्की काय वाटलं तुम्हाला? तिकडे काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ड्रममध्ये तर केमिकलच होतं आणि ते गोणे भरलेल्या त्याच्यामध्ये पण ते केमिकलमध्ये मिक्स करतात असं मला जाणवलं तिथे. त्या ज्या जागेवरती जे तिथे बांधलेलं आहे त्याला आपण ग्रामपंचायतकडून परमिशन वगैरे दिली आहे का? आम्ही कुठल्याच म्हणजे त्यांनी NOC वगैरे लागते, बांधकामाची परमिशन लागते, ते कुठल्याच हे घेतलेलं नाही. आम्ही त्यांना नोटीस वगैरे काढलेले आहेत. त्यांना सांगितलं का आम्हाला तुमचं काय कागदपत्र आहे ते आणून ग्रामपंचायतला द्या, पण तसं कोण यायला तयार नाही. आम्ही घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाचा बाजूला बंधारा आहे, या साईडला पण आहे. तर ती जागा कोणाच्या मालकीची आहे? आम्हाला त्याच्यावरून म्हणजे दोन्ही साईडने पाटबंधारा आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की ती पाटबंधाऱ्याची जागा आहे असं. ते बांधकाम किती वर्षापूर्वी तिथे झालेलं आहे? बांधकाम 3-4 वर्षापासून झालेलं आहे. म्हणजे याच्या अगोदरही तिथे टँकर येत असेल किंवा आतमध्ये नेत असतील, तुम्हाला कधी कल्पना झाली नाही? कधीच कल्पना नाही झाली. काल जे घडलं तेच आम्हाला तुम्हाला माहिती पडलं. आणि तो गाळा वगैरे कोण जे बांधलेला आहे बांधकाम अधिकृत ते कोण चालवतो? काय तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे? त्याच्याबद्दल नाव ग्रामस्थ बोलत आहे का सिरीज म्हणून नाव आहे त्याचं, पण तो 2 वर्षापासून ते इथे नाही आहे आणि त्यांनी कोणाला दुसऱ्याला चालवायला दिलं असेल, पण त्याचं काही आम्हाला माहिती नाही मिळत अजून कोण आहे ते नेमकं. वारंगडे येथे टँकरमधून नेमके कोणते रसायन उतरवले जात आहे? चौकशीची मागणी. वारंगडे येथे एका टँकरमधून रसायन उतरवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या रसायनाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर टँकरमधून नेमके कोणते रसायन उतरवले जात आहे, ते कोठून आणण्यात आले आणि त्याची हाताळणी करण्यासाठी संबंधितांकडे आवश्यक परवानग्या आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होते आहे. रसायन उतरवताना शासनाने आणि संबंधित विभागाने निश्चित केलेले